हॅलो तर मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर, माझ्या यूट्यूब चॅनलवर किंवा इंस्टाग्राम आय डीवर. तर मला म्हणजे माझे एक चांगले मित्र आहे, वकील साहेब. ते बोलले की जरा डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगाल तर म्हणजे चला, माझा एक तरी चांगला ऑडियन्स आहे, ते बोललं मला की डिटेलमध्ये थोडं सांगाल. तर मी आता म्हणजे तेच मी आता म्हटलं चला आता डिटेलमध्ये सर्व सांगतो की माझं शाळेचं म्हणजे काय कसं होतं. तर चला, आता हे जी मॉडेल आहे सर्वात आधी, तर इकडून एक रस्ता होता, हा रस्ता होता असं सरळ. आता मी रस्ता बनवला नाही कारण रस्त्यासाठी अजून खूप म्हणजे हे मॉडेल अजून खूप लांबलं असतं, म्हणून म्हटलं रस्ता राहू द्या. आणि ह्या रस्ता ही अशी वॉल इकडून रोज ऑटोमध्ये मी येत होतो. म्हणजे माझ्या बाबांपाशी, म्हणजे माझे बाबा ऑटो चालवतात, तर माझ्या बाबांपाशी पण शाळेचे मुलं होते, तर ते मला पण सोडून देत होते. आणि समोर म्हणजे बाकीची शाळा म्हणजे इंदिरा गांधी शाळा होती, तिकडे जात होते. तर रोज आम्ही म्हणजे रोज माझे बाबा सोडून देत होते. गेट होतं, असंच गेट होतं, ही वॉल होती. ह्या वॉलमधून इकडे असे खाचे होते, मी नाही का ह्या वॉलमधून येणं जाणं करत होतो आधी. खूप लहान होते तेव्हा, तर इकडून निघत होतो मी अशा छोट्या ह्याच्यातून. हे वॉल होता, इथे बाथरूम होता मुलींचं, इथे झाड होतं. आम्हाला इकडे एंट्री नव्हती, आम्हाला इकडे जावं लागत होतं. हे गेट हे पूर्ण ग्राउंड होतं. तर ह्या ग्राउंडवर मी खूप सारे खेळ खेळलो म्हणजे सर्व. आता पहिली ते चौथी, पहिली चौथी बालवाडीमध्ये पण ह्याच शाळेत शिकलो आहे मी. तर सर्व जे नवीन खेळ म्हणजे नवीन काय पण जे खेळ असतात ते सर्व ह्या ग्राउंडवर. फुटबॉल खेळलो आहे तळ्यात मळ्यात, धाबाधुबी सगळ्यात पहिल्यांदा कुठं खेळलो असेल तर ह्याच ग्राउंडवर, माझ्या शाळेच्या ग्राउंडवर. आणि दिसत आहे का, आणि हे पूर्ण म्हणजे माझ्या सर्वात जवळची शाळा, सर्वात जवळची म्हणजे जिथे सुरुवात झाली शिक्षणाची, ती शाळा आहे. इथे एक मोठं झाड होतं, त्याची पण खूप आठवण आहे. हे जे मी झाड लावलं आहे ना, ते इथे पण एक खूप मोठं झाड होतं. त्या झाडाची पण खूप आठवण आहे, कारण त्याच्या खाली खेळत होतो, खूप अशी सावली होती त्या झाडाची, खूप सारे असे झाडं लागलेले होते. आणि आता हे असं गेट इकडून एंट्री होती. ही माझी पूर्ण शाळा होती, जशी शाळा आहे तशीच मी म्हणजे बनवण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त काही गोष्टी इकडे तिकडे झाल्या आहे. म्हणजे इकडे 3 असे आर्च होते, ते मी 2च दिले आहे वॉटर टँकपाशी. पिण्याचे पाणी आहे तिथे, आणि थोडंफार वरती थोडी बदल झाली आहे. अजून काय सांगू आता, आणि हे जो झेंडा होता इथे, थांबा तुम्हाला जवळ घेऊन जा. तर मित्रांनो, हे गेट होतं आमच्या शाळेचं. आम्ही असं येत होतो, आम्ही सगळे मित्र शाळेत म्हणजे खेळायचो, म्हणजे या शाळेतच सर्व शिकलो. आता हे जे झेंडावंदन आहे, म्हणजे हा जो खांब आहे, हा खांब इथे नव्हता. हा आता मला आठवत नाही आहे, पण मला वाटतं इथे कुठेतरी होता, एवढ्या भागेत कुठेतरी. हा आता तिकडे फिक्स झाला आहे. आणि आधी जे आहे हे पूरं ग्राउंड जे आहे हे मातीचं होतं. माझ्या वेळेस तर मातीचं होतं, 2007-8ची गोष्ट आहे. माझ्या वेळेस हे सर्व हे जे आहे मातीचं होतं. हे आता जे आहे पेवर्स हे आता लागलेलं आहे. मी कॉलेज शाळेत जाऊन आलो होतो तेव्हा मी बघितलं. तर झाड जसे तसे नाही आहे, झाड आता मला जशी मिळाली मी तशी लावले. झाडाची थोडी वेगळी लावले, पण तरी ते म्हणजे वाटते की झाड आहे म्हणून. तर हे आमचं असं काहीतरी होतं. हा वरांडा होता. लहानपणी मी याच्याहून असं चढण्याचा प्रयत्न करत होतो. आणि इथेच अशा पायऱ्या होत्या. इकडे असं स्लोपिंग ग्राउंड होतं. आता जे आहे ते हे तिथचं तोडलं आहे, इथं पायऱ्या बनवल्या आहे. आणि इथे हेच माझे चुकले आहे. इथं 2 आर्च दाखवले, इथे तिसरा अजून आणखी एक आर्च होता. आणि त्या आर्चमधून पण पायऱ्या होत्या, आणि त्याच्या साईडला हे स्लोप जे आहे हे स्लोप इकडच्या साईडनं, आणि त्यालाच लागून हे पिण्याचे पाणी होते. आणि हे पिण्याच्या पाण्याची भाग पण असा पूर्ण म्हणजे असं मागेपर्यंत असा आला आहे, असा होता. आणि हे जे दिसते ना, इकडून बाहेर गेलो ना, तर एक कोणाचं तरी घर लागत होतं. आणि म्हणजे मला माहीत नाही आता, ते आठवत नाही कोणाचं घर होतं, काय घर होतं तर. आणि आता 1 मिनटं लाईट लावतो, लाईट लावून सांगतो. थोडं कुठं गेली बटन, हां, लाईट लावल्यावर थोडं छान दिसते. तर इकडे जे आहे हा माझा पहिलीचा वर्ग होता. पहिलीच्या वर्गात कोलटकर सर शिकवायला होते, आणि त्यांची मला म्हणजे इतकं काही आठवत नाही कारण मी खूप लहान होतो. तर एकच अशी आठवण आहे की आता ते सांगायला नाही परवडत अशी आठवण आहे, ते जाऊ द्या. पण हा 2रीचा क्लास होता. मला वाटते हा 2रीचा क्लास होता, पण नंतर हा शिफ्ट झाला होता आणि हा 2रीचा क्लास झाला होता. आणि इथे मग आम्हाला काकडे सर होते. काकडे सरची खूप चांगली आठवण आहे. म्हणजे काकडे सर जे आहे ते मला वाटते 55च्या आसपास असेल त्यावेळेस. मी जेव्हा होतो शाळेत 50-55च्या आसपास. आणि त्यांचा स्वभाव इतका चांगला होता, म्हणजे ते एकदम म्हणजे वडिलांसारखे ट्रीट करत होते. त्यांच्या खांद्यावर खेळत होतो आम्ही, इतके चांगले ते सर होते. म्हणजे आता असं मी आता खूप वर्ष झाले, माहीत नाही काय आहे की नाही. तर म्हणजे खूप, आणि तेव्हा तर खूप म्हणजे खूप चांगले. आणि ते म्हणजे ते इतके चांगले होते ना, प्रेमळ. आणि त्यांना खरंच असं वाटायचं की मुलं काहीतरी शिकले पाहिजे, समोर गेले पाहिजे म्हणून. आणि त्यांनीच पहिल्यांदा आम्ही तळ्यात मळ्यात शिकवलं सगळं, कसं तळ्यात मळ्यात कसं काय. तळ्यात मळ्यात खूप मजा येत होती त्या टायमात. 2007-8ची गोष्ट असेल आता. हा 2रीचा वर्ग होता. हा जो आहे हा प्राध्यापकांचा, म्हणजे सर्व शिक्षक लोक इथे बसत होते. त्याच्याच बाजूचा माझा बालवाडीचा वर्ग. बालवाडीच्या मॅडमचं नाव नाही आठवत, कारण आता तेव्हा काही लक्षच नव्हतं काय आहे कोण मॅडम, म्हणजे खूप वर्ष झाले, खूप लहान होते तेव्हा, काही आठवत नाही मला कोणत्या मॅडम होत्या. तर
आणि त्यानंतर इकडे थोडं मी व्यवस्थित बनवलं नाही, इकडून वरती जायचा रस्ता होता आणि इकडून वरती येत होतं म्हणजे आपल्या फर्स्ट फ्लोअरवर. आणि त्याला लागूनच आधी इकडे एक कसं सांगू, इकडचा हा जो दिसतो तिकडे एक वर्ग होता, त्यानंतर इकडे, आणि इकडे हा तिसरीचा वर्ग माझा. आणि हा माझ्या जीवनातला सर्वात चांगला म्हणजे सगळ्यात चांगला मॅडम कविता मॅडम. सगळ्यात गोड आणि त्यांची अक्षरं म्हणजे खूपच चांगल्या एकदम. म्हणजे असे शिक्षक असते की ज्यांच्यामुळे आपल्याला खरंच म्हणजे वर्गामध्ये मन लागते. त्या इतक्या मनापासून शिकवत होत्या. त्यांचं शिकवण आता पण आवडते. आणि एकदा मी शाळेत गेलो तेव्हा बोललो पण होतो, म्हटलं कविता मॅडम आहे का? कविता मॅडम थोडं त्यांचं डोक्यामध्ये लागलं होतं म्हणून भेटू शकलो नाही मी त्यांना. त्यांचे मिस्टर होते याच क्लासमध्ये शिकवायला, तर त्यांना सांगितलं मी की सर म्हटलं त्यांना भेटायचं आहे, पण काहीतरी म्हणजे नाही भेटता आलं मला, थोडा हे नाही जुळलं. त्यानंतर हा माझा 4थीचा वर्ग होता आणि ते आम्हाला शिकवायला आमले मॅडम होत्या. आमले मॅडम, कडू मॅडम. आता ते त्यांचं लग्न झालं असेल तर मला ते सरनेम त्यांच्या माहेरचं आहे की त्यांच्या हस्बंडकडचं आहे ते नव्हतं माहीत. आमले मॅडम, कडू मॅडम असं 2 नावं त्यांची माहीत होते मला. आणि त्या पण खूप छान शिकवत होत्या. त्यांचं शिकवणं पण खूप चांगलं होतं, त्यांची अक्षरं पण खूप. आणि त्यांना पण वाटत होतं म्हणजे प्रत्येक ह्या कविता मॅडम, काकडे सर आणि आमले मॅडम थोडं अभ्यासात पण चांगला होतं. त्यांना वाटत होतं की चांगलं शिकला पाहिजे, की काहीतरी बनला पाहिजे म्हणून. तर मला जे आहे 4थीत 95% काहीतरी होते. तर त्यांनी मला म्हटलं होतं की 1 मिनिट आता, म्हणजे ह्या शाळेतल्या सर लोकांना वाटत होतं की मी थोडं चांगलं शिकावं, काहीतरी जीवनात करावं. तर सध्या तरी ठीकठाक केलं आहे मी, असं काय एकदम वाईट परिस्थिती नाही आहे. जेव्हा म्हणजे त्यांच्या एक्सपेक्टेशनला तरी थोडंफार खरं उतरलं आहे मी. आणि म्हणजे त्यांनी जर व्हिडिओ पाहिला तर त्यांना ओळखून घे, वैभव गजबी म्हटलं तर ओळखून घेणार. कविता मॅडम आणि आमले मॅडम तर ओळखूनच घेणार. काकडे सर पण ओळखून घेणार. आणि म्हणजे मी आता शाळेत होतो तेव्हा एकदाच असे काकडे सर, मी 5वी का 6वीत होतो, बाहेर गेलो होतो समर्थ शाळेमध्ये, तेव्हा असेच मी भेटले होते काकडे सर. तर ती बोलली होती की म्हणजे माझ्याकडं पाहून की हा मुलगा हुशार आहे, चांगला आहे, म्हणजे याला शिकवा खूप. तर म्हणजे माझं फक्त त्यांना सांगणं आहे की सध्या तरी मी चांगल्या ठिकाणी आहे आणि चांगला जॉब करत आहे सध्या तरी. म्हणजे तुमच्या एक्सपेक्टेशन म्हणजे जे काही होते सर लोकांची, त्याला मी असं हे नाही केलं. त्यांना वाटत होतं शिकला पाहिजे, म्हणजे स्वतःसाठी केलं आणि त्यांच्यासाठी पण की नाही थोडंफार चांगलं शिकून चांगल्या ठिकाणी आलो आहे. आणखी अजून काय आठवण होती? आणि आठवण काय, आता लहानपणीची आठवण बोललो तर इथे नाही का आजीबाई बसत होत्या, इथे आहे ना, इथे एक आजीबाई, प्रत्येक शाळेच्या बाजूने एक आजीबाई बसत असते. त्या इथं आजीबाई बसत त्या बोरं, अजून नानखटाई, बिस्किट अशा छोट्या गोष्टी इथं म्हणजे असं बाहेर जायचं आणि इकडे त्या आजीबाई बसायचे आणि मस्त आम्ही 1ची 1.5ची बिल झाली तर मस्त आम्ही त्यांच्या वाजता खात होतो. तेव्हा पैसे नाही, काय ₹2 पार्लेजीचा पुडा होता त्यावेळेस. आणि छोट्या गोष्टी 1-2 रुपयाचं सगळं भेटून जात होतं. आता तर महाग झालं आहे. आणि अजून कोण शाळेमध्ये अजून होत्या त्या भुतळ मॅडम, आमच्या म्हणजे चपराशी होत्या. आणि त्यांचा सगळ्यांना भेळ लागत होता, म्हणजे भीती वाटत होती. कारण होत्याच एकदम अशा हिंदी बोलत होत्या आणि काहीतरी करून टाकेल एकदम असं, म्हणजे रागावत होत्या त्या कोणत्याही गोष्टी, ऐसा नहीं करने का, वैसा नहीं करने का, पण एकदम प्रेमळ होत्या त्या पण. त्या आमच्या म्हणजे जेवणाचं सगळं करत होत्या. आणि मी माझ्या जीवनातली पहिली इडली तिथं खाल्ली, म्हणजे त्यांनी आणली होती, पहिल्यांदा शाळेत मिळाली होती. तेव्हा माहिती नव्हतं, नवीन म्हटलं कुठं काय. तर जीवनातली पहिली इडली तिथं ह्याच शाळेत खाल्ली आहे मी. असं काहीतरी आठवण आहे. आणखी डिटेलमध्ये अजून बस अशी शाळा होती, असे सर लोक होतं. आणि सध्या तरी ठीक आहे जे काही आहे ते. मला फक्त ते हे जे शाळेचं मॉडेल आहे ते म्हणजे त्यांना डेडिकेट आहे. जेवढे सर लोकांना वाटत होतं की काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी बनला पाहिजे मुलगा, तर त्यांच्या एक्सपेक्टेशनसाठी आहे ठीकठाक आहे. मी असं वाईट सवय नाही लावलं, काही नाही लावलं, चांगल्या ठिकाणी बनलो आहे. म्हणजे काय सांगू, असं आहे ते. तर जर त्या दोघांपैकी म्हणजे कविता मॅडम, आमले मॅडम दोघांपैकी कोणी पाहत असेल, वैभव गजबी आहे मॅडम मी, नमस्कार तुम्हाला. हे मी तुमच्या म्हणजे तुम्हाला डेडिकेट करून हे पूर्ण मॉडेल बनवलं आहे. तर